कुठल्या कारणामुळे महिलांचे केस पांढरे होत नाहीत या विषयावर आपण थोडे बोलणार आहोत. तत्पूर्वी सर्व मित्रमंडळींना, बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, आजचा विषय एक आपल्यासाठी चांगला आवडला असा घेऊन आलो. काय की बा, महिलांचे केस पुरुषांच्या केसापेक्षा क्वचितच पांढरे झालेले दिसतात. माणसांचे खूप जिकडं पहा तिकडं जे माणसं असतात ना, हल्ली तर मुलाचे बी केस पांढरे होऊ राहिलेत. माणसांचे केस वयानुसार पांढरे होणारे केस वेगळे. तुम्ही बघताय, अनुभवताय, तुम्हाला माहीत पण आहे, तुम्हाला दिसतंय पण, तुम्ही पाहिलंय पण, तुम्हाला समजलं पण की माणसाचे केस खरंच बायांच्या तुलनेमध्ये जास्त पांढरे झालेले असतात आणि बायांचे केस हे कमी पांढरे असतात. काही समजत नाही की असं कारण का घडतंय. बायांचे ॲक्च्युली खरोखर आपण जर पाहिलं ना, तर आपल्याला 100 माणसामागं फक्त 60-70 बायाचेच केस पांढरे झालेले कदाचित दिसतील. बाकीचे 30-40% बायाचे केस पांढरे होत नाहीत लवकर. असे जोडपे पहा तुम्ही. कुठं जर बाई आणि माणूस दोघं घरामध्ये पती पत्नी असतील ना, त्याचं तुम्ही पहा, करा विचार. तुमच्या निदर्शनात आल्यानंतर तुम्हाला समजेल की खरंच माणसाचे केस, त्या घरात माणसाचे केस पांढरे झालेले आहेत आणि बाईचे केस अजून काळेच आहेत. काळे असताना सुद्धा त्या डाय लावतात, ती गोष्ट नाही बोलायची आपल्याला, तो विषय वेगळा आहे. पण काय, माणसाचे केस लवकर पांढरे होतात, काय कारण असू शकते? हे कारण आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहीत नाही. मोठे तज्ज्ञ लोक सांगू शकतात, अभ्यासू लोक सांगू शकतात की बा काय कारण असतंय पांढरे व्हायचं कारण माणसाचे केस लवकर. तज्ज्ञ सांगू शकतील हो, पण आपल्यासारखा सामान्य माणूस जर सांगायला गेला तर आपल्याला आपल्या मतानुसार आपण त्याची मान्य करू. मोठे जे वैचारिक लोक आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत, ते सांगतात. कधी मी ऐकलेलं आहे, थोडं बसलं कुठं की येतं ऐकायला अशा तज्ज्ञ मंडळीकडून. ते म्हणतात की बा माणसाच्या डोक्यातला, माणसाच्या आत टवकीजवळला, भेजाजवळला, इथला थोडा फॉस्फरस कमी झाला. हाय म्हणतात फॉस्फरस. आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहीत नाही, आमच्यासारख्या माणसाला तर फॉस्फरस माहीत नाही, पण हाय म्हणतात. डोक्यामध्ये फॉस्फरस आहे, ह्या चामडीमध्ये कुठं आहे थर त्याचा. तो थर नाहीसा झाला की नंतर मात्र तुमचे केस पांढरे व्हायला लागतात, पिकायला लागतात, गळून पडायला लागतात. बरोबर ना? फॉस्फरसमुळं. त्या मंडळीचं म्हणणं आहे, आपल्याला माहीत नाही फॉस्फरस काय असतो, कसा असतो. आम्हाला फॉस्फरस फक्त एकच माहीत आहे, माचीसच्या काडीला जो लावलेला असतो आम्ही त्यालाच म्हणतो फॉस्फरस. बरोबर ना? ठीक आहे, चला तो विषय वेगळा आहे. पण बायांचे केस माणसाच्या केसानंतरच पांढरे होतात. पहिले माणसाचे केस पांढरे होतात, आता तर हल्ली लेकरायचे बी पांढरे होऊ राहिले. तुम्हाला काय सांगावं, लेकरायचे बी पांढरे होऊ राहिले. असा न समजण्याजोगा, न उलगडण्याजोगा असे विषय एक 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 आपल्याला आता समजायला लागले. केसाचा विषय बी कळला अकाली वयामध्ये, ज्याचं वयच नाही अजून तेवढं, लहानपणात सुद्धा केस पांढरे व्हायला लागले, पिकायला लागले आणि गळून पडायला लागले. मुलीचे नाही, मुलायचे. आणि परत त्याला एक जोडून शब्द, जोडून केसाच्या खाली थोडं उतरलं गेलं की चष्मा बी पहा तुम्ही. आता लहान लहान वयात लेकराला चष्मे लागायला लागले. विलाज नाही, काऊन लागायला लागले हे लोकायला माहीत असन मोठाल्या, आमच्यासारख्या माणसाला माहीत नाही. पण तरी आम्हाला जे माहीत आहे ते तुम्हाला सांगायसाठी तुमच्या समोर आलो, तुमच्या समोर बसलो, तुम्हाला सांगायची इच्छा म्हणून सांगू राहिलो. अकाली केस पांढरे होणे माणसाचे आणि अकाली
चष्मा बी लागू राहिला. याला लय मोठे भरपूरसे कारण असतील, पण त्या कारणापैकी आपल्याला जे माहिती आहे त्यातलं फक्त एक छोटंसं कारण की माणसामाग प्रापंचिक तणाव असतो, घरादाराचा तणाव असतो, कुटुंबाचा तणाव असतो, आजूबाजूचा तणाव असतो, देण्या घेण्याचा तणाव असतो. तणाव पूर्ण जीवन माणसाचं बनलेलं आहे. प्रत्येक माणसाचं या तणावातून, या टेन्शनमधून कुठला माणूस सुटलेला नाही. असल कोणी म्हणाल बा मला ताण नाही, मला तणाव नाही, मला टेन्शन नाही, तो माणूस तर आपण देवच समजायला पाहिजे की बा याच्या मागं ताण नाही, याच्या मागं तणाव नाही, याला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही. आहे का असं घडलंय तुमच्या आठवणीत सुद्धा? आहे का असं एखादी गोष्ट की बा या माणसाला तणाव नाही आणि याच्या मागं कुठलाच ताण नाही? आमच्या मते माणसाचे अकाली केस म्हातारपण यायच्या आधी, म्हातारपणात तर प्रत्येकाचे केस होणारच हो पांढरे. ही चांबडी नैतरणी चांबडी बिलबिल व्हायला लागणार आहे, गळगळ व्हायला लागणार आहे म्हातारपणामध्ये. मग चांबडी जर गलगल व्हायला लागली असन, तुमची नॉर्मल व्हायला लागली असन तुमची, तर काय केसाचं घेऊन बसली? हे केस सुद्धा कालांतरानं म्हातारपणात पांढरे होतात, गळायला सुरुवात होती, टक्कल पडायला सुरुवात होती. हे म्हातारपणाचे लक्षण आहेत. ते लक्षणं म्हातारपण आल्यानंतरच शोभतात. पण काही काही मंडळीचे केस म्हातारपणापूर्वी सुद्धा पांढरे शुभ्र झालेले आहेत, अगदी गळायला ठेपलेले आहेत, अगदी गळत आहेत. बरोबर ना? तर या गोष्टी काय, पांढरे केस व्हायचं फक्त आपल्या मतानुसार, जेमतेम तुमच्या सुद्धा मतानुसार, की माणसाच्या मागं असलेली कटकट, माणसाच्या मागं असलेलं टेन्शन, माणसाच्या मागं असलेल्या जबाबदाऱ्या, माणसाला त्याच्यातून न सुचल्यामुळं आणि डोक्यावर ताण तयार झाल्यामुळं ते लोक म्हणत असतील फॉस्फरस अमुक कमी झाला, तमुक झाला. कदाचित असल फॉस्फरस, तर हा फॉस्फरस कमी व्हायचं कारण फक्त एवढंच आहे की आपल्या मागं तणावपूर्ण जीवन आहे. घरातलं जेमतेम सर्वच कारभार हा माणसाला आणावा लागतो. 70% तरी कारभार हा माणसालाच आणावा लागतो. घरातला कारभार माणसालाच पाहावा लागतो. सर्व काही जे असन ते घरचं माणसालाच पाहावं लागतंय. देणं घेणं, बसणं उठणं हे सर्व माणसाला पाहावं लागतंय. बाकीच्या 30% महिला अशा आहेत की त्याच्याही हातात घरचं कार्यभाग आहे, पण जिचा मालक व्यवस्थित कामात लक्ष देत नाही, व्यवस्थित काम हाताळत नाही, किंवा तो एखाद्या व्यसनाचा लाचार झालेला आहे व्यसनानं, अशाच महिला फक्त आपल्या हातात कारभार घेतात, म्हणून त्याचे केस पांढरे होतात. माणसाचे नाही, ते पिदाड्या माणसाचे नाही होणार, गंजाट्या माणसाचे नाही होणार, कारण बिनफिक्री आहे, त्याला गरज नाही. केस पांढरे होतील फक्त फिक्रीवाल्या माणसाचे, चिंतेवाल्या माणसाचे, ज्याच्या मागं खूप काही कुटुंबाचं ओझ आहे आणि वाहता वाहता काबाड कष्ट करून त्याचं कंबरडं मोरडायचा टाईम आलाय, अशा माणसाचे केस ढवळे होतात, पांढरे होतात. बरोबर? मला जेवढं सुचतंय, जेवढं समजतंय, मी जे पाहिलंय तेवढं तुमच्या पुढं मांडतोय. काय आहे मित्रांनो, ज्या प्रकारचं केस अकाली पांढरे होऊ राहिलेत आणि गळून पडू राहिलेत, त्याच प्रकारचं सुद्धा माणसाला, लेकराला चष्मे लागू राहिलेत, नजरा कमी होऊ राहिल्यात, डोक्याला टेन्शन वाढू राहिले. लवकर चष्मा लागायचं कारण टेन्शन. फ्री जीवन नाही, मोकळा श्वास नाही, कुठंतरी दबून राहिलेलं जीवन आहे, कुठंतरी डोक्यावर असा ताण आहे, घाव आहे, कुठला तरी आघात आहे. त्याच्यामुळं हे सर्व जीवन विस्कळीत बनत चाललेलं आहे. माणसाचे केस त्या कारणानं पांढरे होत आहेत, माणसाला लेकराला त्या कारणाने चष्मे लागत आहेत. बरोबर ना? म्हणून फक्त तुम्हाला एवढी सांगायची इच्छा होती की बाबा हो, डॉक्टर लोक गण सांगत असतील की तुम्हाला या या गोष्टीची कमतरता पडली,
तुम्हाला खाण्यापिण्यानुसार या गोष्टीची कमतरता पडली म्हणून तुमचे केस पांढरे झालेत, किंवा तुम्हाला या गोष्टीची कमतरता पडली म्हणून तुम्हाला चष्मे लागलेत. ठीक आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्याला अभ्यासानुसार सर्व माहीत असल, आपण नाही म्हणत नाही. त्याने अभ्यास केलाय, ती तज्ज्ञ मंडळी आहे, त्याला सर्व माहीत असल. आपण तज्ज्ञ मंडळी नाही, आपण अभ्यासू नाही, पण आपल्याला निसर्गाच्या मधात राहून, सानिध्यात राहून आपल्याला जे तुमच्या आमच्याकडून मिळालेलं ज्ञान आहे ते असं आहे की जोपर्यंत माणसाला टेन्शन नाही तोपर्यंत तो बिनफिक्री आहे. एकदा का त्याच्या मागं टेन्शन लागलं, तणाव लागला की नंतर त्याचं संतुलन बिघडून जातं डोक्याचं, आणि डोक्याचं संतुलन बिघडल्यामुळं कदाचित नाही 100% सांगता येईल की हे केस पांढरे व्हायचं कारण तुमचं तणावपूर्ण जिंदगी, तुमचं तणावपूर्ण जीवन, तुमचं टेन्शनवालं जीवन, तुमचं देण्या घेण्याचं खूप बिकट परिस्थिती, त्याच्यामुळं आपले केस ढवळे होतात, पांढरे होतात. बाकीची मंडळी गण सांगत असन, तुम्ही जात असल डॉक्टरकडे जात असल, कोणा तज्ज्ञाकडे जात असल, कुठली लय मंडळी आता सांगायला बसलेली. माझा त्या गोष्टीवर 50% विश्वास कमी आहे. कारण आहे ना की बा ह्या तणावानं झालेलं आहे, त्याला तुम्ही आम्ही कोणी जबाबदार नाही, त्याला निसर्ग जबाबदार नाही, त्याला कुठलंच काही जबाबदार नाही. आपणच स्वतः आपले केस पांढरे करून घेण्यासाठी जबाबदार आहे. कारण आपल्याला हे जीवन जगता जगता, ही घडीवर घडी बसवता बसवता आपले नाकीनं आलेले, आपले 12 वाजलेले. बरोबर ना? त्याला काय हरकत नाही मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला. तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल, नसलही आवडला तरी कमेंट करून सांगा. काय आवडला असेल मित्राला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू परत पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.